इंजिनिअरिंगला 8+ CGPA आणण्यासाठी रोज 10 ते 12 तास अभ्यास करावाच लागत नाही। हॉनेस्टली सांगतो, मी सुद्धा बुक वॉर्म नव्हतो, पण कंटिन्युअसली माझा CGPA 8+ असायचा। काही टेक्निक्स होत्या, मी त्या फॉलो करायचो, त्याच तुला आज शेअर करणार आहे। फॉलो कर, गॅरंटेड तुझा CGPA 8च्या वरती येणार। स्मार्ट सिलेबस साठी पाहिजे आपल्याला प्रॉपर सिलेबसचं नॉलेज असणं। नॉलेज कुठून भेटेल? एक तर सिनियर्स, कॉलेज टीचर्स किंवा प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स। या पद्धतीने एकदा प्रॉपर सिलेबस समजून घ्यायचा आणि काय करायचंय पेक्षा काय सोडायचं हे क्लिअर झालं, अभ्यासाला लागायचं आणि स्कोरिंग करायचं। यालाच आपण म्हणतो स्मार्ट सिलेबस टार्गेटिंग। सेकंड ट्रिक आहे ऍक्टिव्ह लर्निंग। लक्षात ठेवा, फक्त वाचून आणि नोट्स हायलाइट करून काहीच होत नाही मित्रांनो। ऍक्टिव्ह लर्निंग आपल्याला करायची म्हणजे काय? जे वाचलं ते रिकॉल करून बघा, एक स्वतःला समजून बघा। प्रिव्हियस इयरच्या क्वेश्चन पेपर मध्ये या टॉपिकवर कुठले क्वेश्चन आले ते सोडवण्याचा प्रयत्न करा। प्रॉब्लेम वगैरे सगळे आठवून बघा आणि शॉर्ट नोट बनवा। यासोबतच आपल्याला करायचं प्रॉपरली रिव्हिजन। म्हणजे जेव्हा रिव्हिजन करतो आपण तेव्हा या शॉर्ट नोट असतात, त्या रिव्हिजन पटापट रिव्हिजन करायला तुम्हाला काम येतात। आणि ऍक्टिव्ह लर्निंग मध्ये अजून एक पॉइंट ऍड करा की शक्य झालं तर आपल्या इतर मित्रांना शिकवण्याचा प्रयत्न करा, कारण एकदा कर कुणाला शिकवलं तर ते जास्त डोक्यात बसतं। सो ऍक्टिव्ह लर्निंग करायचं हा सगळ्यात महत्त्वाचा सेकंड पॉइंट। आणि मित्रांनो, जर तुम्हाला शिकवायचा किडा असेल ना तर तुमचा व्हिडिओ रेकॉर्ड करा, आम्हाला शेअर करा। तो जर टेक्निकली परफेक्ट असेल तर आम्ही आमच्या चॅनलवरती तो नक्की फीचर करू। आणि हो, अभ्यास करताना जर डाऊट आले तर घाबरता कशाला? आम्ही आहोत ना, पर्पल ॲट ऍप्लिकेशन आहे। रिव्हिजन पासून कॉन्सेप्ट क्लिअरिंग पर्यंत डाऊट्स आम्हाला विचारा पर्पल ॲट ॲपवर आणि स्कोरिंग करा। तिसरा पॉइंट आहे स्मार्ट रिव्हिजन सिस्टीम। मित्रांनो, मी नेहमी सांगत असतो, एकदा वाचलं त्याचं जर रिव्हिजन केली तर ते कायम डोक्यात लक्षात राहतं। घाबरायचं नाही, रिव्हिजन करण्यासाठी एक फॉर्म्युला आहे छोटासा, तो फॉलो करा। फॉर्म्युला आहे 1 डे 7 डे 30 डे। म्हणजे जे काही वाचलं ते सेम डेला किंवा सेकंड डेला एका दिवसातच ते रिवाइज झालं पाहिजे, नंतर 7 डे मध्ये ते रिवाइज झालं पाहिजे 7व्या दिवशी, आणि नंतर 30व्या दिवशी ते रिवाइज झालं पाहिजे। या वेळेने आपण केलं तर ते कायमचं डोक्यात लक्षात राहतं आणि आरामात आपण पेपर पर्यंत लक्षात ठेवून ते आरामात न बघता लिहू शकतो। मित्रांनो, या टिप्स मी सांगितल्या त्या फॉलो करा, त्यासोबतच थोडी तब्येतीची काळजी घ्या, चांगला आहार घ्या, थोडाफार व्यायाम करा, सकाळी लवकर उठा, रात्री पुरेशी झोप घ्या, चांगलं पाणी प्या। यावेळी आपण गेलो तर स्वतःही एकदम बेस्ट राहू आणि आपला अभ्यासाचा आउटपुट सुद्धा बेस्ट येणार। आणि मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल, याच प्रकारच्या ट्रिक्स तुम्हाला लागत असतील अभ्यासाच्या, तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या इंजिनियर्स मित्रांना सुद्धा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। थँक्यू।